शनाया आहे ती गुरुच्या मागे फक्त पैशांसाठी आहे, राईट? मग या हिशोबाने ती माझ्याही मागे लागू शकते. तू असं काही करणार नाहीस. ही लढाई माझी आहे, माझी मला लढू दे. शनाया पण ऐन वेळेला कुठे गेली ना काही कळत नाहीये. नाही तेव्हा एवढ्या गप्पा मारत असते जरा बरं तरी वाटतं, बोरही नाही होत. तिचं माझ्यातला इंटरेस्ट तर कमी नाही झाला ना. खरं तर टेन्शन आलंय मला सांगायला. विचार कर माझा. वाय? असं काय करते शनाया? अगं प्रपोज करतोय मी तुला, आय लव्ह यू. तो खरंच त्या युएसच्या कंपनीचा बॉस आहे यार. खूप पैसा आहे, प्रॉपर्टी आहे. मी एकदा तुम्हाला सांगितलं ना, मी यांना शन्यापासून तोडणार आहे. मग बस, मी हे नक्की करून दाखवेन. तो सांग ना, येशील ना माझ्याबरोबर डिनरला? ठीक आहे, येते. नीट बघून नाही चालतायत का तुला? मी नीट बघूनच चालते. तुमचा पाय वाकडा पडतो ते बघा. गॅरीला सोडत नाहीये ना. मी सौमित्र सोबत फक्त डिनरला जाते. मग जा, मजा कर. शनाया पण फोन नाही उचलत. सौमित्र बरोबर खरंच डिनरला केली नसेल ना? हॉटेलच्या दारात असा बुके घेऊन वाट बघतोय प्रिन्सेस शनायाची. अरे काय चाललंय तुझं? अरे ऐक, माझा जो प्लॅन आहे त्याप्रमाणे प्लीज बघ, आता काही चेंज करू नको. चल बाय 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 राधा, बाय. गॅरी तू इथे? हा, तो आपल्या बायको आणि लेकराला घेऊन ना इथं डिनरला आलाय. तुला की प्रॉब्लेम आहे का? तुमचं हे सगळं जे काही चाललंय ना, याने तुला जर असं वाटत असेल ना की शनाया मला सोडून त्या सौमित्राकडे जाईल, तर तुझा हा गोड गैरसमज आहे. हा एक ना एक दिवस शनाया तुम्हाला सोडून नक्की जाईल. आता आम्ही सगळेजण आहोत तुमच्या बरोबर, पण तेव्हा तुम्ही एकटे असाल. एकटे. हाय. अरे काय चाललंय तुमचं? काय नाही, असं टाइमपास. काय नाही, मी लोणावळ्याला चाललोय. एक काम आहे जस्ट. येतेस माझ्याबरोबर? लोणावळ्याला एकटीच? एकटी नाहीये, आहे ना माझा फ्रेंड सोबत सौमित्र. मग आता त्याला सांगा खूप फोटो क्लिक्स कर आणि ते पाठव गुरुला. ही बैताड आहे ना, हीच आधी टाकून देईल सोशल नेटवर्किंग साईट वरती. थँक्स, मजा आली. गुड नाईट. बाय बाय, सी यू. गेली तुमची शन्या तुमच्या हातून. सौमित्रीने तर चंगच बांधलाय की शन्याचं खरं रूप यांना दाखवायचा. सौमित्र बनहट्टी एका मोठ्या अमेरिकन म्हणजे त्या SB कंपनीचा मालक आहे. त्याच्यामुळे तिला जर कळलं की सौमित्र आपल्याशी खोटं बोलून ऍक्च्युअली असा काहीतरी कंपनीचा मालक बिलक आहे आणि आपल्याला सांगितलं नाही, तर ती त्याला हाकलून देईल ना. काम करू झटपट आणि त्या सौमित्रचा पत्ता काट. हाय स्वीटू. मला तुझी जरा हेल्प हवी होती. मला ते विजा ऍप्लिकेशन भरता येत नाही. आणि ए पण तुला ऑफिस असेल ना? म्हणजे काही नाही, आता युएसला जायचं आहे ना, सो मी शॉपिंग आणि पॅकिंग मध्ये मला सगळा वेळ देणार आहे. सो मी रेजिग्नेशन दिलंय. मी SB कंपनीत काम करतो. आमच्या साहेबांचं नाव सौमित्र बनहट्टी. सौमित्र बनहट्टी. आता मी बोलणार आणि तू आणि तुझ्या बरोबरचे हे सगळे फक्त ऐकणार. हा सौमित्र बनहट्टी दुसरा तिसरा कोणी नसून SB नावाच्या एका मोठ्या अमेरिकन कंपनीचा मालक आहे. राधिका, तुझ्या मित्रानं तुझ्यावर दया दाखवली का? तुला वाटत होतं वा स्वकर्तृत्वावर माझ्या बळावर राधिका मसाले मी 7 समुद्र पार नेणार, पण याच्या कुबड्यांवर का आपल्या मैत्रीचा अपमान केलास तू? विश्वासघात केलायस तू माझा विश्वास. तुला सतत असंच वाटत राहिलं असतं हा आपला मित्र आहे, आपल्यावर उपकार करतोय, हो ना? राधा, तू स्वाभिमानी आहेस आणि हाच तुझा स्वाभिमान मला दुखवायचा नव्हता म्हणून खरं नाही सांगितलं. बास. वा वा, पाहिलंच राधिका काय उदात्त विचार आहेत तुझ्या मित्राचे. आलं लक्षात? नाही आता तरी लक्षात आलं ना याचा फोलपणा. बघताय काय नुसते? आता द्या हकलून याला इथून. मला इथून हाकलून दिलं ना म्हणून काही फरक पडत नाही मला, कारण इथून जाताना मी चांगल्या 4 गोष्टी घेऊन जाणार आहे. राधाला मदत केली याचं समाधान घेऊन जाणार आहे. पण तुझं काय रे? तू अशा रस्त्याला लागलास ना जिथून परतीचा मार्गच नाहीये.
या 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 अशा मुलीच्या मागे लागलायस तू गुरु, जिला फक्त पैशांची भाषा कळते? हा शनाय, पैशांसाठी तू गुरुला सोडून माझ्याबरोबर US ला यायला निघालीस? हा, काय बोलतोयस हे? व्हॉट यू मीन बाय ऑल दिस? सांगतो ना. शनाया, तू मला कधीच आवडली नव्हतीस. तुझ्यासारख्या स्वार्थी आणि कुठलेही मॉरल्स नसलेल्या मुलीच्या मी कधीच प्रेमात पडणार नाही. मला फक्त गुरुला एवढंच दाखवून द्यायचं होतं की तू पैशासाठी काहीही करू शकतेस आणि वेळ आल्यावर त्याला सोडूही शकतेस. मला समजते तुम्ही काय म्हणताय ते. नाही, मी यांना बोलून नाही तर माझ्या कामानं उत्तर दे. गुड. हे बघ, आता कुठलाही विचार करायचा नाही, शांतपणे झोपायचं आणि उद्यापासून कामाला जोमानं सुरुवात करायची. एक बोलू सुनबाई, तू सौमित्रला माफ कर. तो चुकीचा वागला असं मला तरी नाही वाटत. शनाया, आता बरोबर फोन करशील मला. आणि त्या सौमित्रच्या मागे जाताना नाही एक आठवण आली. त्याच्या सगळ्या अमेरिकन ड्रीम्सला भुलून चालली होतीस ना, त्याच्याबरोबर रेवाना गेली पण असतीस. आता माझ्या मागे लागून काही फायदा नाही आहे शनाया. जोपर्यंत तुला रिअलाइज होत नाही ना की आपलं काय चुकलंय, मी नाही माफ करणार तुला. हॅलो आनंद भाऊजी, बोला. तुम्ही निघालात का? निघते 5-10 मिनिटात. का हो? वहिनी, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना, पण कशाबद्दल? सौमित्र बद्दल बोलायचं होतं. हॅलो. हातचं क्रेडिट कार्ड सोडून तू पळत्या क्रेडिट कार्डच्या मागे धावली की? ठीक आहे, शांत हो, मी करते काहीतरी. मी लवकरात लवकर गॅरीला बनवते. गुरुनाथ सुभेदार स्वतःच्या अक्कलेनं जातो, दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून ठरवत नाही काय करायचं आणि काय नाही ते. यश मिळवणं इतकं सोपं नाहीये हे यांना कधी कळणार आहे कुणास. काढा की वरात. उगाच त्यांनी बाबांना विलन केलं. माझे मित्रांनी बोलत होते की अरे यार, ते तर देव माणसासारखे आहेत, फुकटचे आपल्या बोलतो. पण ते मला माहित होतं ते कसे होते. काही नाही, म्हणजे बोलताना पण ते एकदम चांगल्या प्रकारे नंतर ते चेंज झाले. हे बरं आहे, चेंज झाली काहीतरी. सांभाळून घेतोय तिला आणि त्याला पण समजवलंय मी की ती जरा तापट आहे, तर आपण सांभाळून घ्यायचं. तसं मी पण तेच करतोय.